नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. चला मी पण बरी आहे. तुम्हाला एक छानशी एक गोष्ट दाखवते चला. नवीन असं गार्डनमध्ये नवीन-नवीन काहीतरी दिसतं ना, ते तुम्हाला मी शेअर करते. चला पहा इकडे किती छानसं फुलं उगवलेलं आहे. पहा. आजच सकाळी-सकाळी दिसलं हे पहा. किती मस्त असं उगवलेलं आहे. गुलाबी कलरचं लिली म्हणतात ना ह्याला. किती छान आलेलं आहे पहा. तर असं गार्डन करण्याचा फायदा एक तर आपल्याला खूप आनंद देतं आणि नवीन-नवीन दररोज पाहायला मिळतं. हे पहा, हे पानं तर ना गळून चाललेत आणि जिथं बघाल तिकडं पानं. कितीही स्वच्छ करा आणि दुसऱ्या दिवशी पानंच पानं. तर मग मी आता हातानं काढावं म्हणले. हातानं तर काय काढता शक्यच नाही. म्हणून मी झाडूच घेतलं आणि दररोज झाडू मारायचं गार्डनमध्ये. आणि झाडू मारणंही चांगलं राहत नाही ना आपले झाडं जातील मग नाजूक असलेले झाडं. तर मग मी बाजूनं होता होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करते आणि इथं सगळं पानं गोळा करते आणि गोळा करून कंपाऊंडच्या तिकडे टाकते. कारण अजून आमचं जे ऑर्गॅनिक खत तयार करायचं जे आम्ही प्लॅन करायला लागलो ते अजून जागा निश्चित झाली नाही. कशात करायचं ते निश्चित झालं नाही. कसं करायचं ते निश्चित झालं नाही. मग त्याला वेळ पण द्यावं लागेल थोडं. तर बघावं आता ते पण करूच. कारण आपल्या गार्डनला उपयोगी अशी वस्तू आपल्या घरातच मिळून जाईल. तर चला मग मी एवढं मोठे पत्ते काढलेली आहे आणि दररोज पानं काढतो ना त्यामुळे मग थोडं जास्त काढावं लागत नाही. म्हणजे थोडं काम लागतं, जास्त नाही. जर आपण 2-3 दिवस नाही काढलं तर मग खूपच भरून जाते. चला मग आता पानं पण काढायचं झालेलं आहे माझं काम. तर तो आलेला आहे शेजारचा जो मुलगा म्हणजे लहानसा पहा खूप माझे मागे येत राहतो आणि तिला म्हटलं की घेऊन जा म्हणजे किरायदारींचा मुलगा. तर त्याला पाठवलं. काही काम करू देत नाही. त्याला एक माईकचं ते कवर मिळालेलं आहे आणि ते कवर घेऊन माझ्या मागे येत आहे. मग ते हे माईक द्या मला. ते कुठून मागवला म्हणजे लहान मुलाला किती क्युरिओसिटी राहते पहा कोणत्याही गोष्टीचं. आणि आपण म्हणतो ना लहान मुलांना कळत नाही. पण इतकं कळतं ना, फक्त फोटो बघून सुद्धा ते ओळखला लागलेत, की हे माईक आहे, हे स्पीकर आहे, ह्याच्यामध्ये बोलतात. तर म्हणायला लागला, की मला ह्याच्यामध्ये बोलायचं आहे. तर तिची आई म्हणायला लागले, "त्याने टीचर आहेत आणि त्याने भाषण ते देतात. त्यांना गरज आहे. तुला कशाला लागते? चल." म्हणून त्याला मारून घेऊन जात आहे. मग मी आता टोपल्यात हे भरून घेते आणि हे पहा मागे हे पहा ते पेपर घेऊन त्या माईकच्या पाकिटामध्ये मी ऑनलाईन मागवलेलं होतं ना, तर त्याच्या मागे त्याला ते मिळालं आज सामान काढताना. तर ते मला दाखवायला लागलं आहे, की ते कुठं आहे दाखवा मला. असलं हे चित्र असलेलं कुठं आहे म्हणून. तर असं मुलांना मग भीती घालून त्याला पाठवलं. कारण खूपच बोलतात ना ती मुलं, इतकं लहान आहेत पण नुसतं बोलतात. तर चला मग आता मी काढलेली आहे पालापाचोळा. मस्त अगोदर सरस्वती, लक्ष्मी जर आपल्याला पाहिजे असलं तर स्वच्छता पण पाहिजे आणि चांगले शब्द वापरणं, चांगलं बोलणं हे पण पाहिजे. आपल्या जिभेमध्ये सरस्वती असली पाहिजे. म्हणून कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणालाही कठोर बोलायचं नाही. कारण आपण वाणीनं सुद्धा लोकाला हानी पोहोचवत असतो. म्हणजे दुःख देत असतो. मग का आपल्याला वाटते जीभ तर तोंडात आहे आणि ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे. नसते. कधी राग आलं ना, आपण तोंडाने पण काही पण बोलतो. मग ते एक प्रकारचं पाप घडतं आपल्या मागून. म्हणून होता होईल तेवढं प्रेमानंच बोलायचं, प्रेमानंच वागायचं आणि कसं असतं माणसाची मेंटॅलिटी आपण जसं विचार करतो ना, तसंच होते. आपल्या विचारावर सर्व काही अवलंबून असतं पहा आणि एकदम माणसाचं मन आहे ना, कधी बदलल माणसाचं मन तेही सांगता येत नाही. तर वयाप्रमाणेही माणसाचं विचार आणि मन सर्व काही बदलतं. चला मग झालेलं आहे माझं हे काम आणि आता दुसरा टास्क मी घेणार आहे आज. ते कोणता मी तुम्हाला सांगते. आज काय करायचं आहे गार्डनमध्ये म्हणजे माझ्या बागेत खूप काही काम राहिलेलं आहे आणि दररोज थोडं काम मी करतच आहे. इम्प्रूव्हमेंट आहे.
म्हणजे बिलकुल त्याला म्हणत आहे मी, तू बस इथं, तू बस माझ्या मागे मागे येऊ नको. तसं माझ्या मागे मागे तो पेपर घेऊन लागलेला आहे. ते माईक कुठं आहे दाखवा मला, माईक द्या मला. त्याला किती ते माईक बघायचंच आहे एकदा. हे पहा, इथं ना टमाट्याचे रोपं, एकच टमाटर या मातीमध्ये पुरलेले होते. त्याचे एवढे सगळे रोपटे आलेले आहेत. पहा, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही की इतके रोपटे येतील आणि एवढ्या बीज टाकलं तर त्याचं टमाटरचं झाड तयार होईल. आपण किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी समजतो ना हे सगळ्या. पण बघा, किती हे जर टमाटरचे झाडं आले तर किती टमाटर लागणार है ना. तर घेतले मी आता तोडून आणि तिथं मी काल जे खंजून ठेवलेले होते त्या जागेमध्ये आता थोडं 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 रोवून घेते. थोड्या थोड्या अंतरावर होता होईल तेवढं. काहीच आवश्यक नाही हो आपल्याला खूप काही खंदावं, असं खूप काही नांगरच मारावं, इथं काय बागेत जरूरत नाही आहे. खुरप्यानं सुद्धा आपलं काम भागू शकतं. आपल्याला मोठे मोठे अवजार पाहिजे, मोठी जागा पाहिजे, चांगली माती पाहिजे, असं काहीच नाही. खडकाळा जमिनीवर सुद्धा भाजीपाला येतं. ज्याला जे काम करायचं असतं ना ते बहाणे करत नाही. त्याला कामच करायचं नसतं ना, त्यांच्याकडे बहाणे असतात की ते मातीत चांगलं नाही, हेच चांगलं नाही, हवाच चांगली नाही. आता आमच्या तिथं किती सिमेंट सगळं पडून गेलेलं आहे. मग वरी झाडं आहेत त्याचे पानं किती पडत आहेत. आता डबल मंजिल झाल्यामुळे सूर्यप्रकाश पण कमी पडत आहे. मग किती बहाणे करावं, पण नाही, आपल्याला बहाणे नाही करायचं, आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला भाजी उगवायचीच आहे आणि घरचा भाजीपाला आपल्याला खायचाच आहे. असं जिद्द ठेवून आपल्याला काम केलं पाहिजे आणि कोणतंही काम केलं तरच होणार आहे, नाहीतर काम कधीच होणार नाही. आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर आता टाकायचंच नाही. कसंही करून एक दिवस गॅप पडेल, 2 दिवस गॅप पडेल, पण कंटिन्युअसली असं गॅप ठेवायचं नाही कामामध्ये. जे आपलं जे काम आपण करतो हे रुटीनमध्ये आणायचं. आता मी ह्याला रुटीनमध्ये आणलेलं आहे. 2 वाजेपर्यंत शाळा, सकाळ ते 2 वाजेपर्यंत शाळेचं काम, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर 3 ते 5 वाजेपर्यंत जेवण आणि रेस्ट, मग त्याच्यानंतर 5 काय 5:30 पर्यंत आणि बघा आज संडे आहे, तरी माझं आज काम झालं नाही. इतकं उशीर झालं आहे बघा, लाईट लावून मी काम करायला लागले. म्हणजे संध्याकाळ झालेली आहे पूर्ण. थोडं अंधारसुद्धा पडत आहे. लाईट लावल्यामुळे एवढा प्रकाश पडलेला आहे. मग उशीर होईल थोडासा, काही फरक पडत नाही. अर्धा घंटा इकडे होईल, अर्धा घंटा तिकडे होईल, पण काम करायचं म्हणजे करायचं. आता कधी नवीन काहीतरी काम येतं, आपल्याला कुठंतरी नवीन ठिकाणी जायचं असतं, काहीतरी अर्जंट काम असतं, त्या दिवशी राहू द्यायचं. असं नाही की आपण गार्डन केलो आणि त्याला पाणी नाही घातलं तर कसं होईल आणि त्याला कोण एवढं खुरपत बसतंय, त्याला कोण एवढं खात पाणी घालत बसतंय. आणि एक जण तर काय विचार करतात माहिती आहे, भाजीपाला लागला मग त्याला आणि लोकाला कुठं वाटप करत बसावं, आपल्याला लागतंय किती, अशी पण भावना असते. कितीही लागू द्या, पण आपल्याला ताजा भाजीपाला आपल्या घरचा खायला मिळतो ना, मेहनत कष्ट केल्यासारखं काहीतरी आपण त्याच्याकडून जमिनीकडून घ्यायचं, मगच आपलं सार्थक झालं एवढं काम केल्यासारखं. आता झालेलं आहे. माझे टमाट्याचे झाडं पण लावले, एक या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 असं घेऊन लावले, कारण जागा पाहिजे आणखीन. सगळं तेवढी जागा आपण टमाटरचे झाडं लावलं तर दुसरं काय लावायचं, कुठे लावायचं म्हणून मग आता मी पाणी देऊन टाकते. काल पाणी देणं मला काही झालंच नाही, कारण अंधारी पडला आणि थोडं पाणी यायला लागलेलं होतं. मग घरी जावा आणि मोटर चालू करा, कशाला सोडा, आजचा दिवस काही फरक पडत नाही. मग आता झाडं थोडी सुकल्यासारखं झालेली होती, कारण आता उन्हाळा आहे ना आणि उन्हाळ्यामध्ये खूप लवकर झाडं चला मग आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि परत धन्यवाद.